तरी मला वाटत होतं ना की कोणीतरी जवळच आहे, पण हे दोघं यात हरवले जातील असं नव्हतं वाटलं. मला ना हे सगळं एक वाईट स्वप्न आहे असं वाटतंय की आपण डोळे उघडावे आणि आपल्याला लक्षात यावं की एक वाईट स्वप्न होतं आणि असं काहीच नव्हतं. पण दुर्दैवाने हे खरं आहे आशू. सारखी सारखी संधी देऊन पण कधीच सुधारले नाहीत कीर्ती आणि सुहास. ऐक ना शिवा, आईला आणि भाऊंना त्या ट्रक मध्ये जाण्यापासून वाचवलं सुहासने, आठवतंय तुला? ते सुद्धा खोटं होतं सगळं. खोटंच असेल अरे, मला तर कळते ते समोर आल्यावर मी काय करीन. ऐक अगं, पण भाऊंना आणि आईला किती धक्का बसेल हवंय, त्यांना सांगायचं का आपण? आशू घरी सांगावंच लागेल. जेव्हा पोलीस म्हटले इनफ पुरावा मिळाल्यावर आम्ही कारवाई करू शकतो, त्याआधी आपल्याला घरी सांगायला पाहिजे ग. पण आशू माणूस किती स्वार्थी असतो रे. आपण जे करतोय त्याचा परिणाम आपल्या आजूबाजूच्या माणसांवर होतो हे त्यांना कळत नाही का? इतकं जीवावर बेतील कोणाच्या असं वागावं? अगं त्यासाठी ना माणूस असायला लागतो ना. आपण माणूस किती जर सोडली असेल तर काय करणार? आशू काय चेहरे घेऊन आले होते रे आपल्या समोर. पण तुला सांगू का, मला ना यांचं काही नवलच वाटत नाही. काय अपेक्षा काय करणार यांच्याकडनं? बघ शिवा, तू काळजीच करू नको. काही झालं ना तरी त्यांना शिक्षा मिळणारच. मग ती माझी ताई असो ती कोणी असो. आशू एक मिनिट, मला आत्ता कळतंय. काय? आशू तुला आठवतंय का की तो सुहास रॉकीच्या अंत्यसंस्काराला नव्हता रे? अर्थात किती नालायक असेल ना सुहास. तुला एक गोष्ट लक्षात येते का? तुझ्या प्रश्नाची उत्तरं इथे आहेत. तुला असं वाटत होतं ना की त्या गुन्हेगाराला सगळ्या गोष्टी आधीच कशा कळतात, आपण करतो त्या अशा कळतात. त्या पॅनल बद्दलही सुहासने आधी ऐकलं असणार आणि मग त्यांनी तुमच्या गॅरेजवर पाठवलं त्या ड्रायव्हरला. आशू अरे म्हणजे हाच आहे तो. एक्झॅक्टली. याला त्या ड्रायव्हर बद्दल पण कळलं असेल. मला येड्यात काढलं रे यांनी. किती वाईट आहेत यार ही लोक. मला आपल्याच माणसाशी असं कोण वागतं सांग मला तर ताईचं तोंडही बघवणार नाही आता. अगं शत्रू सुद्धा 4 घरं लांब वार करतो का? ही तर आपल्याच घरात. आशू मला ना इतका राग येतोय ना त्यांचा. शिवा, मला एक प्रश्न पडतोय फक्त, तुला मारायचा प्रयत्न का केला असेल त्यांनी? ते काही मला माहित नाही, पण माझी तळपायाची आग मस्तकात जाते आशू. मी समोर आल्यावर कसं मारू त्यांना हेच कळत नाही. शिवा तू शांत हो. हे बघ, आपण ह्या गोष्टी जरी पोलिसांना सांगितल्या तरी त्या माहितीवरून ते अरेस्ट करूच शकतात त्यांना. बरोबर तर आहे, पण आशू हे बघ, आधी ना आपल्याला घरी जावं लागेल, सगळ्यांना नीट शांत करावं लागेल हे सांगून. म्हणजे आज तुझ्या आनंदाला 2 कारण आहेत. 2 कारण? कुठली? एक काय तर लेक काम करून गेली समजा, आणि दुसरं कारण आहे सगळी कामं लवकरात लवकर झाली, व्हाय का नाही? खरंय. दोन्ही मुलींचे संसार मार्गी लागले ना, यातच आपला आनंद आहे. काय हाय ग, हे समजा बघ स्वामींच्या आणि पांडुरंगाच्या कृपानं झालेलं आहे. आता फक्त त्या शिवाचा शोध थांबला पाहिजे का समजा कसं अगदी सुरळीत आणि आनंदी आनंद होईल. नाही, खरंच आहे. तो माणूस एकदा सापडला पाहिजे, म्हणजे शिवानी पण निश्चिंत होईल आणि तिच्या घरचे पण सगळे निश्चिंत होतील. तू कोण नेलाय ना मुर्दा बशवीला, त्याचा तो सापडायलाच पाहिजे. मी काय म्हणते, एकदा का तो माणूस सापडला, हे सगळं कोडं सुटलं की आपण दोन्ही जावयांना घरी बोलवूया आणि छान मानपान करूया त्यांचा. काय होय, ते तर करायचंच आहे. आणि त्या दोन्ही जावयासनी मला एक सांगायचंय, आता लय झालं समजा तुमचं, आता जरा विचार करा आणि कामाला लागा लवकर. म्हणजे काय, नातवंड पंतवंड काहीतरी आम्हाला खेळवायला मांडीवर मिळू देत की. हे एकदा झालं का मग म्या डोळे मिटायला मोकळे. आई, बरं हे ना तुम्ही दोन्ही जावयांना सांगा, लेकींना सांगून काही अर्थ नाहीये. नाहीच आहे, कारण त्या तुझ्या वळणावर गेल्या, त्याच्यामुळे त्या काय ऐकायच्या नाही. जावयांनाच सांगणार, म्हणजे जावईच विचार करणार याच्यावर. प्लीज विश्वास ठेवा. काय झालं सीताई? नाही, ते मुलांना येऊ दे ना, आपण एकत्रच जाऊ. मागे पुढे गाड्या ठेवू. येतील ते मागून, आपण होऊ पुढे. चल ताई, अगं चल तू. कीर्तीचं काहीतरी राहिलं असेल, आवरून येतील आणि सुहास आहे ना तो आणेल. तू ये. हा चल.
हो ते घेऊन येतील ना. तुम्ही नका मुलांची काळजी करू. हा मुलं येतील मागव. चल. काय झालंय सीता? माहित नाही का अशी धडधड होते, भीती वाटते. अहो ते इतके दिवस झालं घरात काही ना काही विपरीत घडतंय ना, म्हणून तुम्हाला असं होत असेल बघा. आणि खूप दिवस झाले तुम्ही घराच्या बाहेर पण नाही पडला, म्हणून चुकल्यासारखं होत असेल. चला देवीचं दर्शन घेतलं ना का मन शांत होईल. हा बरोबर आहे सीता. चल चल. देसाई आता एकमेकांची तोंड घ्या बघून, कारण तुम्ही पुन्हा आता घरी परत येणार नाही आहात. शेवटची ट्रिप आणि शेवटचं देवदर्शन. बरं झालं घर डोळे भरून बघून घेतलं. आता मुक्काम पोस्ट देवाचं घर. तू घरातली आहेस ना ताई? पण नेहमी तो तुम्ही बोलता फार. मग आज काय झालं होतं? मी तेच सांगते शिवा. त्याने मला धमकी दिली होती, मला मारायची, आपल्या घरातल्यांना मारायची. मी कसं येऊन बोलू? माझी नाही हिंमत झाली अगं. पण त्या ड्रायव्हरला आणि रॉकीला सुहासनेच मारले, मी स्वतः ऐकलं. हे असं सगळं असेल तर आता सुहासच सगळ्याची उत्तर दे.